नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्य गणितांवर नाही तर सहमतीवर चालतं. पंतप्रधान. वैविध्यपूर्ण देशाला एकसंघ ठेवणाऱ्या संविधान निर्मितीच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल डॉ. आंबेडकरांविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. जागतिक बाजारातल्या मंदीचा लाभ उठवून व्यापार साखळीला पोषक वातावरण तयार करण्याची गरज. अरुण जेटली. देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या अग्नि-1 या क्षेपणास्त्राची ओदिशा इथं यशस्वी चाचणी. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात सैनिकांची भूमिका महत्त्वाची. युद्ध कौशल्याला जोड हवी तंत्रज्ञानाची. मुख्यमंत्री. आणि नागपूर क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली. आणि आता सविस्तर वृत्त. लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्य अशा गणितांवर नाही तर सर्व सहमतीवर चालतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. संविधानाविषयी लोकसभेत कालपासून सुरू असलेल्या चर्चेचा समारोप करताना ते बोलत होते. सरकार का एक ही धर्म होता है. सरकार का एक ही धर्म होता है, इंडिया फर्स्ट. सरकार का एक ही धर्म ग्रंथ होता है, भारत का संविधान. देश संविधान से ही चलेगा, संविधान से ही चलना चाहिए और संविधान के ताकत से ही देश को ताकत मिल सकती है. उसमें कोई भी प्रकार की दुविधा आशंका का कोई कारण नहीं. प्रधानमंत्री जी, भारतीय संविधान हे जगातल्या उत्तम संविधानांपैकी एक असून इतक्या वैविध्यपूर्ण देशात सर्वांना सामावून घेणारं संविधान बनवणं ही अशक्यप्राय गोष्ट घटनाकर्त्यांनी साध्य केली. अशा शब्दात पंतप्रधानांनी घटनाकारांचा गौरव केला. दीर्घद्रष्टा और महापुरुष कैसे होते हैं इसका उदाहरण है कि अगर किसी को इस सरकार पर प्रहार करना है तो भी कोटेशन बाबा साहब का काम आता है. किसी को अपने बचाव के लिए उपयोग करना है तो भी कोटेशन बाबा साहब का काम आता है. किसी को अपनी न्यूट्रल बात बतानी है तो भी कोटेशन बाबा साहब का काम आता है. इसका मतलब उस महापुरुष में कितनी दीर्घदृष्टि थी, कितना विजन था, कितने व्यापक फलक पर उन्होंने अपने विचारों को व्यक्त किया था कि जो आज भी विरोध करने के लिए भी वो मार्गदर्शक हैं, शासन चलाने वाले के लिए भी मार्गदर्शक है, न्यूट्रल मुख रक्षक बैठे हुए लोगों के लिए तोड़ने के लिए भी मार्गदर्शक है. ये अपने आप में एक बड़ा अजूबा है. अगर संविधान बनाने में बाबा साहब आंबेडकर न होते, मुझे क्षमा करें मैं किसी की आलोचना नहीं कर रहा हूं, तो शायद हमारा संविधान देश चलाने के लिए, शासन चलाने के लिए उत्तम हो सकता था. लेकिन वो संविधान सामाजिक दस्तावेज बनने से शायद चूक जाता. ये सामाजिक दस्तावेज इसलिए बना है कि बाबा साहब आंबेडकर का दर्द, उनकी पीड़ा, उन्होंने जो झेला था, उस यातनाओं का अर्क उसमें शब्द बन करके शहर निकल रहा था और तब जाकर के संविधान का निर्माण हुआ. भारतासारख्या 12 धर्मांच्या 122 भाषांच्या या देशात सर्व प्रकारच्या समाजाला न्याय देणारं आणि आजही मार्गदर्शक ठरणारं संविधान देण्याचं काम किती कठीण असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते काम डॉ. आंबेडकरांनी केलं असं पंतप्रधान म्हणाले. 26 नोव्हेंबर हा दिवस 26 जानेवारी या गणराज्य दिनाची ताकद अधोरेखित करणारा आहे. जनतेला संविधानाची ओळख करून देणं, त्याची ताकद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या दिनाचा उद्देश आहे. भारतातल्या आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानातून हा देश पुढे गेला आहे आणि जनतेनं आपल्या श्रमातून हा देश बनवला आहे. हे संविधान केवळ सरकार चालवणारा दस्तऐवज नाही तर लोकशाही मजबूत करणारा एक सामाजिक दस्तऐवज आहे असंही पंतप्रधान म्हणाले. संसदेत प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर तसंच इतर विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आपल्या निवासस्थानी भेट घेतली.
वस्तू आणि सेवा कर लागू करण्याबाबत काँग्रेस पक्षाला असलेल्या 3 आक्षेपार्ह मुद्द्यांविषयी यावेळी मनमोहन सिंग यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली, असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. आपण पक्षातल्या इतर नेत्यांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ असं आश्वासन काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलं आहे, असं जेटली म्हणाले. पुढल्या आठवड्यात वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेत चर्चेला येईल, असंही त्यांनी सांगितलं. जागतिक बाजारातल्या मागणीला लागलेली उतरती कळा आणि निर्यातीचं घटतं प्रमाण लक्षात घेता देशात व्यापार साखळीला पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं गेले 2 आठवडे सुरू असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचा समारोप आज जेटली यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. निर्यातदारांनी कमी किमतीत उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादन निर्मितीवर भर देऊन जागतिक बाजारपेठेतल्या सध्याच्या मंदीचा योग्य उपयोग करावा, असा सल्ला वित्तमंत्र्यांनी दिला. जागतिक बाजारात तेल, वायू, धातू, अन्नपदार्थ या सर्व वस्तूंच्या किमतीत सध्या सातत्यानं घट होत असल्यानं त्याचा फटका निर्यात क्षेत्राला बसत आहे. एकूण निर्यातीवर परिणाम होत नसला तरी त्यातून होणारी आवक कमी झाली आहे, असं जेटली यांनी सांगितलं. देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या अग्निवन या क्षेपणास्त्राची आज सकाळी ओदिशा इथं यशस्वी चाचणी झाली. जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची डॉ. अब्दुल कलाम व्हीलर बेटावर आज सकाळी 10:02 चाचणी झाल्याचं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं. 2.5 किलोमीटर प्रतिसेकंद वेगानं 700 किलोमीटर लांबवरच्या लक्ष्याचा भेद करू शकणारं अग्नी मालिकेतलं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे. या मालिकेतलं आधीचं क्षेपणास्त्र अग्नीची 2002 साली चाचणी झाली होती. अग्निवनची 12 टन वजन वहनाची क्षमता असल्याचंही लष्करी सूत्रांनी सांगितलं. दहशतवाद म्हणजे मानवतेविरुद्ध छेडलेलं युद्ध आहे. या युद्धात सैनिकांची भूमिका महत्वाची असल्यानं पारंपरिक युद्ध कौशल्याबरोबरच त्यांना आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान संपादन करावं लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 129व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून आज पुण्यात बोलत होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून खडतर आणि कठीण शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून देशाचं नाव उज्ज्वल करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. भविष्यात जगाला मनुष्यबळ पुरवणारा देश म्हणून भारत अग्रस्थानी असेल, त्यामुळे जगाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दीक्षांत समारंभात एकूण 333 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 11 परदेशी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयातूनही शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा, यासाठी रुग्णालयांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पुण्यातल्या वाकड इथं लाईफ पॉइंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाहतूक वाढल्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे, असं सांगत अपघातानंतर पहिला तास हा अत्यंत महत्वाचा असून या वेळात जर रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर जीवाला धोकाही निर्माण होतो, असंही ते म्हणाले. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरच्या लाईफ पॉइंट रुग्णालयामुळे या परिसरातील अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळू शकतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं. अवयवदान म्हणजे अनेकांसाठी आशेचा किरण. हे खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ दान, नवजीवन देणारं. आजचा राष्ट्रीय अवयवदान दिवस हेच महत्त्व अधोरेखित करतो. अवयवदान हे सर्वात पवित्र दान आहे असं म्हणतात. अवयवदान अनेकांसाठी जीवदान ठरलंय. अनेक रुग्णांसाठी तो आशेचा किरण आहे. अवयवदानामुळे एक मृतदेह 8 जणांना जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं निरोगी आयुष्य जगता येतं. देशात तमिळनाडू हे अवयवदानात आघाडीवर असलेलं राज्य. त्या खालोखाल आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आज अवयवदानासंबंधी अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींचं मोठ्या प्रमाणात निराकरण होत आहे. त्यात शासनाची भूमिका महत्वाची आहे. अवयवदान ही एक सामाजिक महत्वाची कृती आहे. तिचा सुयोग्य प्रचार आणि प्रसार झाला तरच अधिकाधिक जनतेला या महादानाचं महत्त्व पटू शकेल.
अवयवदान दिवसानिमित्त या विषयाची अधिक माहिती जाणून घेऊया. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग संचालक डॉक्टर सुहासिनी नागदा यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. आज जो अवयवदान दिन आहे त्याचं महत्त्व आणि त्याचं औचित्य तुम्ही काय सांगू शकाल? अवयवदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज अवयवदानाचे निमित्ताने आपण जनजागृती लोकांना आठवण करण्याची प्रक्रिया करतो की आपलं अवयव आपण दान करा. आपण मृत्यूमध्येही एक श्रेष्ठ काम करून जाऊ शकतो. आणि अवयवदानाची का गरज पडते एवढे? कारण की जीवनशैलीची रोग, लाईफस्टाईल डिझीजेस हे खूप वाढत चाललेले आहे. जे मधुमेह किंवा रक्तदाब आणि स्ट्रेस, मानसिक दबाव हे सगळं मिळून आपण बघतो की ड्रग टॉक्सिसिटी, लिव्हर फेलियर, किडनी फेलियर आणि लिव्हर कॅन्सर ही वाढत चाललेली आहे. ह्याच्यासाठी आपण वेगळे ट्रीटमेंट देऊ शकतो. पण जेव्हा कंडिशन क्रॉनिक होऊन जाते तेव्हा पेशंटलाही रोजची जीवनशैली जगाची खूप त्रास होतात. तेव्हा त्याला ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि ऑर्गन डोनेशन बद्दल माहिती लोकांना आज पोहोचवायची हीच आमची एक संकल्पना आहे. पण ही जी संकल्पना आहे अवयवदानाची ती केव्हापासून अस्तित्वात आहे? अवयवदानाची संकल्पना मला वाटतं की असं सांगू शकते की इतिहासात जेव्हापासून माणूस आहे तो पासून अवयवदानाची संकल्पना आहे. एक्झाम्पल तर सगळ्यात मोठा गणपती बाप्पाचे आहे की तेच अवयवदानाचे प्रतीक आहेत. पण गेल्या 50 वर्षात खूप वैद्यकीय प्रगती झालेली आहे सर्जरीमध्ये, त्याच्यामध्ये मायक्रो सर्जरीमध्ये. आणि अवयवदान करून रिट्रीवल आणि त्याला ट्रान्सप्लांट करताना कसं ते व्यवस्थित पेशंट ऍक्सेप्ट करू शकतो त्याच्याबद्दल मेडिसिन्स आणि सर्जरी सगळे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या थोड्या वर्षात खूप प्रगती झालेली आहे, जनजागृती झालेली आहे आणि तसेच रूल्स अँड रेग्युलेशन्स पण जागेवर आहे. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी 2001 पासून लागू आहे महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये, त्यांनी सुद्धा एक रजिस्ट्री मेंटेन केलेली आहे, कोण देऊ शकतो, कसं घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अवयवदान आता गेल्या 20 वर्षात झडपनी प्रगती केलेली ऑल ओव्हर द वर्ल्ड. पण इकडे इंडियामध्ये गेल्या 10 वर्ष आणि 5 वर्ष जास्त आणि चेन्नई आणि बाकीच्या राष्ट्रामध्ये खूप पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षात खूप झडपची प्रगती झालेली आहे. आता कुठल्या कुठल्या अवयवांचं दान आपण करू शकतो? कुठले कुठले प्रकार आहेत त्याच्यामध्ये? अवयवदानाचे बेसिकली 2 प्रकार आहेत. एक तर लाईव्ह ट्रान्सप्लांट, म्हणजे जेव्हा लिव्हर किंवा किडनी, हार्ट, लंग्स वगैरे फेल होतात तेव्हा तुमच्या रिलेटिव्ह कोणतरी तुम्हाला देऊ शकतो, बट दॅट विल बी ओनली किडनी अँड लिव्हर. आणि किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी लाईव्ह ट्रान्सप्लांट तुमच्या रिलेटिव्ह तुम्हाला देऊ शकतो. कॅडाव्हर ट्रान्सप्लांट सेकंड प्रक्रिया आहे. कॅडाव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट किंवा काही मेडिकल कंडिशन्समुळे मेंदू मृत्यू होते तेव्हा हार्ट कसं चालतं, बिकॉज ब्रेन डेड असल्यावर फक्त मशीनवर हार्ट, व्हेंटिलेटर्स आणि स्पेशल मशीन्सवर चालते. ह्यावेळी जर रिलेटिव्सनी आपल्याला त्यांच्या नातेवाईकांनी परमिशन दिली आणि त्यांनी कार्ड भरलेला असेल किंवा तेव्हा कन्व्हिन्स झाले तर त्यांना आपण एक अवयव कुठला ते बोलणार ते घेऊ शकतो. किडनी किंवा लिव्हर आपण घेऊ शकतो आणि कॅडाव्हर हार्टही घेऊ शकतो, कॅडाव्हर लंग्स घेऊ शकतो, पॅनक्रियास, असे अनेक घेऊ शकतो. पण प्रत्येका ह्याला आपल्याला त्यांची संमती लागते. म्हणून 2 प्रकारचे, लाईव्ह ट्रान्सप्लांट आणि कॅडाव्हर ट्रान्सप्लांट. पण हे अवयवदान कोण करू शकतं आणि मृत्यूनंतर ते किती तासात करणं आवश्यक असतं? मृत्यूनंतर जे अवयवदान होतो ते आपण डोळं, कॉर्निया घेतो, त्वचा घेतो आणि बाकीचे नख, हेअर वगैरे घेत असतात. पण बेसिकली कॉर्निया हे खूप गरजेचं असतं कारण की ब्लाइंडनेस हे खूप प्रकारात इव्हन मुलांमध्ये जास्त प्रमाणात आहे अख्ख्या वर्ल्डमध्ये, इंडियामध्ये. तर त्याच्यासाठी कॉर्निया ट्रान्सप्लांट होतो आणि आय बँक हे बऱ्याच हॉस्पिटल्स आणि ह्यांनी ठेवलेलं आहे. एनजीओची आणि पब्लिक पार्टिसिपेशन आहे. त्वचादानचे बँक आहेत, सायन हॉस्पिटलमध्ये पण आहे. पण त्वचादान त्याप्रमाणे इंडियामध्ये आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अधिक करण्याची गरज आहे. त्वचादानला स्किन डोनेशन करून त्याला स्पेशल ट्रीटमेंट वगैरे देऊन
आपण त्याला 6 months to 1 year ठेवू शकतो. आणि हे बर्न्स पेशंटला अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण की जेव्हा वॉटर लॉस होतो तेव्हा बर्न्स पेशंटचं लाईफ एक्सपेक्टन्सी खूप कमी होते. हेमोडायनेमिक स्टेबिलिटी आणण्यासाठी ते स्किन खूप उपयोगीचे होते. किती तासात देऊ शकतो? 4 तासाचा आत घ्यावं लागतं आपल्याला, कारण की त्याचा वर झाले तर बॉडीला आपण घेऊ शकत नाही मेनी अ टाइम्स. तर त्याच्या ताबडतोब त्याचे नंबर, हेल्पलाईन नंबर सर्व आहे. आणि हे आज मुंबईमध्ये मी सांगेन की खूप प्रमाणे कॉर्निया डोनेशन होत आहे. मी आव्हान देईन की त्वचादानही लोकांनी करावं. मृत्यूमध्येही आपण आपल्या कंप्लीट फायदा करून दुनियाचे गेले म्हणून तसं एक आपण करू शकतो. बरोबर. खरं तर बऱ्याच जणांना इच्छा असते की आपल्याला अवयव दान करायचंय, नेत्रदान करायचंय. नेत्रदानाबद्दल तर आता बरीच जागृती तशी आहे, पण बऱ्याच जणांना वाटत असतं की अवयव दान करायचंय पण नेमकी प्रक्रिया माहीत नसते. अशाच्यांनी काय करायला हवं? अवयवदानाची माहिती असेल, जनजागृती असेल, त्यांना एक फॉर्म भरून, ZTCCचा फॉर्म आहे, जर मी झोनल ट्रान्सप्लांट कमिटी सांगितले ते फॉर्म भरून दिले, 2 त्यांच्या नातेवाईकांनी सही केली आणि तर त्यांना एक कार्ड मिळते. ते कार्ड आणि त्यांचा ही नोंद कम्प्युटराइज्ड होतो. हे त्यांची संमती असते की मी जर काय प्रॉब्लेम झाला तर कॅडवर म्हणून मी डिक्लेअर झालो तर माझा अवयव काढून घेऊ शकतात. कारण की अवयव काढणं ते त्याच वेळी होऊ शकते, मृत्यूनंतर होऊ शकत नाही. तर त्याला ऑर्गन रिट्रीवल म्हणतात. तर ऑर्गन रिट्रीवलच्या आधी नातेवाईकांचा जर संमती दिला असेल तुम्ही, तरी सुद्धा ते पेशंटचे रिलेटिव्हनी संमती द्यावं लागतं की तुम्ही काढू शकता. ह्याच्यासाठी ते कार्ड जर त्यांना रिलेटिव्हना पण माहिती पडलं तर रिलेटिव्ह ते संमती देऊ शकतात. आणि आम्ही असं प्रचार करतो की मृत्यूमध्येही असं तुमचे रिलेटिव्ह किंवा तुमच्या जवळचा नातेवाईक दुसऱ्यामध्ये जगू शकतो, जीवनदान राहू शकतो असं म्हणून हे करतो. तसं म्हटलं जातं की बऱ्याच अंधश्रद्धा आहेत या संदर्भात, त्यामुळे याचं प्रमाण कमी आहे असं एक चित्र साधारण दिसतं. तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? अवयवदान याबद्दल खूपसा गैरसमज पण आहे. लोकांना एक भीती आहे की कुरूपता येते डोळं काढलं की, किंवा अवयव काढला की काय होणार. दुसरं एक मान्यता खूप प्रमाणे आहे भारतामध्ये की काढला तर पुढच्या जन्मात काय होईल, ते अवयव त्यांना नसेल आणि ते जन्म झालं त्यांचं तर काय होईल, असे अनेक अंधश्रद्धा आहे. पण एक हळूहळू तुम्ही बघितलं तर हे समाजात कमी होत चाललेलं आहे. पण अत्यंत गरजेचं आहे की जे प्रमाणे आपण जनजागृती करतो त्याची झडपनी, वेगाने अनेक लोकांनी मदत करू शकतो. आम्ही एक छोटंसं पॉवर पॉइंट दाखवून लोकांना त्याची सेन्सिटिव्हिटी करतो. त्याच्यामुळे कोणही प्रचार करू शकतो, पण ते व्यवस्थित प्रचार करावं लागतं. आणि लेवा आपण ऑर्गन डोनेशन कोऑर्डिनेटर्स असतात. ऑर्गन डोनेशन कोऑर्डिनेटर्सच्या बरोबर शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन्स पण करतो, पथनाट्य करतो किंवा व्हिडिओज करतो. कॉम्पिटिशन्स लावून लोकांची संकल्पनातून एक चित्र निर्माण होते की ऑर्गन डोनेशन करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की हे लोकांनीच पुढे घेणारा प्रोग्राम आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की लोकांनी याच्यात सहभागी होणं गरजेचं आहे. आता आमच्या प्रेक्षकांना जर असं ही मुलाखत ऐकून असं वाटलं की या अवयवदानाच्या चळवळीमध्ये आपणही सहभागी व्हावा, आपणही याचा प्रचार करावा, प्रसार करावा, तर त्यांनी काय करायला हवं? तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ऑर्गन डोनेशन, अवयवदान करू शकता, तर त्याच्यासाठी नायर, सायन, केईएम किंवा कुठलाही हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या आपल्याला फॉर्म मिळणार, कार्ड मिळणार. झोनल ट्रान्सप्लांट कमिटीकडे पण फॉर्म मिळणार. आणि आम्ही चळवळ करतोय की हे एक ऍप करून तुम्हाला जनजागृती सोशल मीडिया थ्रू पण होणार आहे. आणि हे फॉर्म भरून तुम्ही जर कार्ड तुम्हाला मिळाला, तुमच्या नातेवाईकांना सांगायचं विसरू नका, कारण की त्यांना कळायला पाहिजे की तुमची अंतिम इच्छा काय आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे आणि पृथ्वीच आपले अवयव गरज आहे. लोकांना जीवनदान मिळणार, स्वर्गात त्याची गरज नाहीये. असं जाळून टाकू नका आणि त्याला तुम्ही कोणास तरी फायदा करून जीवनदान करा. डॉक्टर नागदा, असं म्हटलं जातं की दाता भवती वानवा, म्हणजे दाता मिळणं अशक्य आहे. जिवंतपणी जरी आपण नाही काही दान करू शकलो तरी मृत्यूनंतर
तरी आपण दान करून, अवयव दान करून आपण एखाद्याला नवजीवन देऊ शकतो आणि मरावे परी अवयव रूपी उरावे असं म्हणत अनेक जण अवयव दानासाठी पुढे येतील या खात्रीसह आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. अवयवदान दिवसानिमित्त या विषयाची अधिक माहिती आपण जाणून घेतली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग संचालक डॉक्टर सुहासिनी नागदा यांच्याकडून. आणि यानंतर वळूया उर्वरित बातम्यांकडे. राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बाह्यरुग्ण विभागाच्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे. नागपूरच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर व्यवहारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हा संप सुरू होता. व्यवहारे यांची चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. तसंच डॉक्टरांच्या उर्वरित 7 मागण्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्यानं मार्ड संघटनेनं संप मागे घेण्याची घोषणा केली. राज्यातलं सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलं असून महागाई वाढते आहे. विविध जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात केंद्रीय पथक 3 वेळा आलं पण अजूनही राज्याला दुष्काळ निधी मिळालेला नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही काम करेल असं वाटत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेसबरोबर 30 नोव्हेंबर रोजी चर्चा असून एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं. शरद पवार यांचं आत्मकथन लवकरच 5 भाषात प्रकाशित होणार असून या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसंच राहुल गांधी उपस्थित राहण्याची अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेनं आयोजित केलेल्या 8व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज ज्येष्ठ साहित्यिक विजयराव कोलते यांच्या हस्ते झालं. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव असलेल्या सासवड जवळच्या खानवडी या गावी हे संमेलन गेल्या 8 वर्षांपासून भरत आहे. यंदा ज्येष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. बहुजन समाजातल्या साहित्यिकांच्या कलाकृतींना म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळत नाही. मात्र महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनानं बहुजन साहित्यिकांची योग्य दखल घेतली जाते असं मेश्राम यांनी सांगितलं. समाजातल्या वंचित लोकांप्रतीच्या आपल्या बांधिलकीची जाणीव सर्वांना असायला हवी असंही ते म्हणाले. तर महात्मा फुले यांचं वास्तव्य असलेल्या खानवडी गावात संमेलनाचं आयोजन करून या गावाला सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला असं संमेलनाचे उद्घाटक विजयराव कोलते यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना प्राधान्यानं राबवण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते आज बोलत होते. वसतिगृहाच्या जागांचा प्रश्न तत्काळ निकाली लावून विद्यार्थ्यांचा विमा तसंच प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणं तातडीनं सोडवण्याचे आदेश यावेळी बडोले यांनी दिले. तसंच जिल्ह्यात यापुढे एकही वाढीत प्रकरण होऊ नये यासाठी प्रशासनानं लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला व्हावी या उद्देशानं क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातल्या पनोरा या गावात आज माहिती अभियानाचं आयोजन केलं होतं. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय विभागांनी माहिती केंद्र उभारलं होतं. जालना जिल्ह्यातही इंद्रधनुष्य अभियान अर्थात लसीकरण मोहिमेअंतर्गत औरंगाबादच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं आरोग्य विभागाच्या साथीनं आज जनजागृती शिबिराचं आयोजन केलं होतं. मंठा तालुक्यातल्या हेलस या ठिकाणी झालेल्या या शिबिरात महिला आणि गरोदर मातांची तपासणी तसंच बाळांचं लसीकरण करून औषधांचं वाटप करण्यात आलं. लसीकरणाचं महत्त्व तसंच माता आणि बालकांची काळजी याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. धुळे इथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कामगारांच्या आढाव्यात जिल्हा 7व्या क्रमांकावर असून यापेक्षा अधिक चांगलं काम करून पुढे जाण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केलं. रोजगार हमी योजनेच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशानं दर 15 दिवसांनी रोजगार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या अन्यायकारक शैक्षणिक धोरणांविरुद्ध आज कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर शिक्षक सेनेच्या वतीनं 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातील 2000हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.
राज्य शासनानं गेल्या 2 वर्षात घेतलेले निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारे आहेत असा आक्षेप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं केला आहे. 20 पटाच्या आतील शाळा शासनानं बंद करू नयेत, आरटीई कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, पटसंख्येचा विचार न करता 5वीच्या वर्गाला 1 शिक्षक आणि 6वी ते 8वीच्या वर्गांना 3 शिक्षक मिळावेत आदी मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं. बीड इथंही जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. 3.5 वर्षांपासून थकीत असलेलं वेतन तत्काळ देण्यात यावं आणि अतिरिक्त शिक्षकांना तत्काळ नियुक्ती देऊन पगार देण्यात यावे आदी मागण्यांसाठी गेल्या 20 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती ए.के. माथुर यांनी कामगारांविरोधात शिफारशी केल्या आहेत असा आरोप पश्चिम रेल्वे मजदूर संघानं केला आहे. याच्या निषेधार्थ रेल्वे मजदूर संघाकडून आज देशभरात काळा दिवस पाळला गेला. मुंबईतही आज रेल्वे मजुरांनी आंदोलन केलं. या आयोगानं केलेल्या शिफारसीत कामगारांचं किमान वेतन 26,000हून 18,000वर, घर भाडं भत्ते कमी, अन्य 52 भत्ते बंद तसंच कामगारांच्या किमान वेतनातही घट केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचा 67वा वर्धापन दिन मुंबईत आज साजरा करण्यात आला. गुलाब्यातल्या गॅरिसन मैदानावर यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. छात्र सेनेच्या प्रशिक्षणार्थींनी साहसी प्रात्यक्षिकं दाखवली आणि संचलनही केलं. प्रत्येक जिल्ह्यातल्या एनसीसीच्या पथकानं यात सहभाग घेतला. कोल्हापूरच्या गटाला यावेळी मुख्यमंत्री चषकानं सन्मानित करण्यात आलं. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. साहित्य आणि सिनेमा क्षेत्रातलं महिलांचं योगदानही अनन्यसाधारण आहे. हे योगदान लक्षात घेऊन गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच वुमन क्लॅचर नावाचा विभाग सुरू करण्यात आला आहे. भारतीय आणि परदेशी महिला दिग्दर्शकांचे चित्रपट या विभागात दाखवले जाणार आहेत. यात सई परांजपे दिग्दर्शित स्पर्श, झोया अख्तरच्या जिंदगी न मिलेगी दोबारा आणि भावना तलवार दिग्दर्शित धर्म यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. महिला दिग्दर्शकांनी या नव्या विभागाचं स्वागत केलं असून यामुळे महिलांना दिग्दर्शनासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आणि आता बातमी क्रिकेटची. दक्षिण आफ्रिकेवर 124 धावांनी विजय मिळवत भारतानं नागपूर क्रिकेट कसोटी सामना आज जिंकला. या विजयामुळे 4 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-0 अशी खिशात घातली आहे. नागपूरच्या 3ऱ्या सामन्यात भारताच्या 310 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दमछाक झाली. आर अश्विन आणि अमित मिश्राच्या प्रभावी फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 185 डावातच आटोपला. हाशिम अमला आणि ड्युप्लेसिसच्या प्रत्येकी 39 धावा वगळता आफ्रिकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. आफ्रिकेला पहिल्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताच्या आर अश्विननं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 7 गडी बाद केले. या कामगिरीसाठी आर अश्विनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आणि आता हवामान वृत्त. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 22, नागपूर 32-15, पुणे 31-19, औरंगाबाद 32-18, नाशिक 32-18, कोल्हापूर 33-19, रत्नागिरी 34-21, सोलापूर 35-19 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्य गणितांवर नाही तर सहमतीवर चालतं. पंतप्रधान. वैविध्यपूर्ण देशाला एकसंघ ठेवणाऱ्या संविधान निर्मितीच्या महत्वपूर्ण कार्याबद्दल डॉ. आंबेडकरांविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. जागतिक बाजारातल्या मंदीचा लाभ उठवून व्यापार साखळीला पोषक वातावरण तयार करण्याची गरज. अरुण जेटली. देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या अग्नि-1 या क्षेपणास्त्राची ओदिशा इथं यशस्वी चाचणी.
दहशतवादाविरुद्धच्या युद्धात सैनिकांची भूमिका महत्वाची, युद्ध कौशल्याला जोड हवी तंत्रज्ञानाची, मुख्यमंत्री. आणि नागपूर क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली.